नमस्कार. मुलाखत नाव ऐकलं तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो, हो ना? पण खरं सांगू, ती तितकीशी अवघड गोष्ट नाहीये. आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकाच्या आधारे मुलाखतीची ही कला आणि त्यामागचं तंत्र एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. चला तर मग सुरू करूयात. बरं, सांगा पाहू, मुलाखत द्यायची असो किंवा घ्यायची, थोडी भीती वाटते का? वाटत असेल तर यात काही नवीन नाही. जवळजवळ सगळ्यांनाच असं वाटतं. पण प्रश्न हा आहे की मुलाखत म्हणजे खरंच घाबरण्यासारखी गोष्ट आहे का? चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की मुलाखत म्हणजे नेमकं काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ठरवून केलेला हेतुपुरस्कार संवाद आहे. याचा उद्देश कोणाला अडचणीत आणणं, उलटसुलट प्रश्न विचारणं अजिबात नाहीये. तर समोरच्या व्यक्तीचं आयुष्य आणि त्यांचं काम जवळून समजून घेणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. म्हणजे ही काही परीक्षा किंवा तपासणी नाही, तर हा एक संवाद आहे हे लक्षात ठेवायला हवं. तर मग आपण याला संवाद म्हणतोय, पण हा संवाद नेमका कसा असतो? म्हणजे बघा, आपण वृत्तपत्रात मुलाखत वाचतो, टीव्हीवर पाहतो किंवा अगदी कॉलेजच्या प्रवेशासाठी पण मुलाखत देतो. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट अगदी समान असते आणि ती म्हणजे एक स्पष्ट उद्देश. चला, ह्याचं स्वरूप जरा आणखी जवळून पाहूया. बरं, प्रश्न असा येतो की मुलाखत नक्की घ्यायची कोणाची? इथे काही उदाहरणं आहेत. म्हणजे बघा, नेते, कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ. पण ही यादी इथेच संपत नाही बरं का. एखादा सामान्य माणूस, पण ज्याच्याकडे सांगण्यासारखी एखादी असामान्य गोष्ट आहे, त्याचीही मुलाखत होऊ शकते. थोडक्यात काय, तर ज्याच्याकडे इतरांना सांगण्यासारखं, प्रेरणा देण्यासारखं काहीतरी आहे, अशा कोणाचीही मुलाखत घेता येते. पण या सगळ्याचं मूळ उद्देश काय? फक्त फॅक्ट्स आणि आकडेवारी गोळा करणं? अजिबात नाही. खरा उद्देश असतो तो त्या व्यक्तीच्या यशामागे, त्या कर्तृत्वामागे जो माणूस दडलेला आहे ना, त्याला शोधणं. त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या भावना, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास, हे सगळं समजून घेणं. हेच हेच मुलाखतीचं खरं ध्येय असतं. ओके. आता आपण एका खूप खूप महत्वाच्या टप्प्याकडे वळतोय. एक यशस्वी मुलाखत, माहिती का, ते अचानक होत नाही. तिची खरी सुरुवात तर पहिला प्रश्न विचारण्याच्या खूप खूप आधीच झालेली असते. आणि ती म्हणजे पूर्वतयारी. एक चांगली मुलाखत घ्यायची असेल तर तिचा पाया पक्का हवा. आणि हा पाया 5 गोष्टींवर उभा आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, संशोधन. म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे ना, त्यांच्याबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करा. त्यांचं शिक्षण, काम, पुरस्कार, सगळं काही. यातूनच तुम्हाला चांगले प्रश्न सुचतील. मग येतो उद्देश. आपल्याला या मुलाखतीतून काय साधायचंय? माहिती द्यायची आहे की प्रेरणा? हे एकदा ठरलं की प्रश्नांची दिशा ठरते. आणि मग प्रश्नांची यादी बनवणं, वेळ, माध्यम, ठिकाण या सगळ्या गोष्टी येतात. पण लक्षात ठेवा, खरी सुरुवात होते ती संशोधनानेच. चला, तयारी तर झाली, पण प्रत्यक्ष मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. आणि प्रत्येक कलेसारखेच ह्याचेही 3 मुख्य भाग आहेत: सुरुवात, मध्य आणि अर्थातच शेवट. तर सुरुवात कशी असावी? इथे एक जबरदस्त उदाहरण दिलंय. विचार करा, एखादा क्रिकेटर पहिल्याच बॉलवर सिक्सर मारतो. अगदी तशीच, एकदम नैसर्गिक, सहज आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी. म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. सुरुवात तर झाली धमाकेदार. मग मुलाखतीचा मध्य कसा असावा? तो एखाद्या कळीसारखा असावा, जो सूर्याच्या किरणांनी हळू एक एक पाकळी उलगडत जातो. प्रत्येक प्रश्नानं त्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलूच समोर यायला हवा. प्रश्नांमधनं उत्तरं आणि त्या उत्तरांमधूनच पुढचे प्रश्न, असा हा संवाद हळूहळू फुलत जातो. आणि इथेच मुलाखत घेणाऱ्याचं खरं कौशल्य पणाला लागतं. बघा, आपल्या हातात जी प्रश्नांची यादी असते तो फक्त एक नकाशा आहे. ती काही पाठ केलेली स्क्रिप्ट नाही. खरं कसब आहे ते समोरच्या व्यक्तीच्या उत्तरातून पुढच्या प्रश्नाचा धागा पकडण्यात. यामुळेच तो संवाद एकदम जिवंत आणि नैसर्गिक वाटतो, नाहीतर तो रटाळ वाटू लागतो. आणि शेवट. शेवट कसा असावा? तर तो असा हवा की ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे, अरे वा, पण इतक्या लवकर संपली मुलाखत. म्हणजे तो एक समाधान देणारा तर हवाच, पण त्याचवेळी आणखी ऐकण्याची उत्सुकता टिकवून ठेवणारा असावा. एक जबरदस्त समारोपच मुलाखतीला कायमचं लक्षात राहण्यासारखं बनवतो. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण मुलाखतीची कला पाहिली. पण प्रत्येक कलेला काही नियम आणि शिस्त असते. चला तर मग आता फटाफट बघूया की मुलाखत घेताना काय करायला हवं आणि काय कटाक्षानं टाळायला हवं. इथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसं की संवाद सहज आणि सकारात्मक ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या.
कारण मुलाखत ही त्यांच्याबद्दल आहे, आपल्याबद्दल नाही. आणि दुसरी एक गोष्ट, प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका. यावरून हेच दिसतं की आपलं ऐकण्याकडे लक्ष नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक घडून आणतात. चला, आता एका अशा प्रकारच्या मुलाखतीबद्दल बोलूया, जी आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. हो, बरोबर. नोकरीसाठी किंवा कॉलेजच्या प्रवेशासाठीची मुलाखत. आणि तुम्हाला माहितीये का, या मुलाखतींचं स्वरूप आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. ते खूप बदललं आहे. म्हणजे बघा, पूर्वी काय पाहिलं जायचं? उमेदवाराकडे ज्ञान किती आहे, त्याची भाषा कशी आहे, यावर सगळा भर असायचा. पण आज काळ बदललाय आणि अपेक्षाही. आज काय पाहिलं जातं? तर तुम्ही टीममध्ये कसं काम करता, तुमच्यात नेतृत्व गुण आहेत का, तुमचा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादी समस्या कशी सोडवता, या गोष्टींना आता जास्त महत्त्व आलं आहे. याचाच अर्थ आता फक्त तुम्ही काय करू शकता हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये, तर एक व्यक्ती म्हणून तुमचा विकास कसा झालाय यावर जास्त लक्ष दिलं जातं. तुमची वैचारिक आणि भावनिक प्रगल्भता आता जास्त महत्त्वाची ठरते. आणि शेवटचं एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे. एक चांगली विचारप्रवर्तक मुलाखत ही केवळ त्या व्यक्तीची ओळख करून देत नाही, तर ती संपूर्ण समाजाला काहीतरी देऊन जाते, समाजाला पुढे नेते. म्हणूनच मुलाखत ही फक्त एक प्रक्रिया नाही, तर ती एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. तर जाता जाता एक विचार करूया. खरंच एका चांगल्या मुलाखतीमुळे समाजात नेमका काय बदल घडू शकतो, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.